धोकादायक पाऊस महाराष्ट्रातील हवामान 3 ऑक्टोबर 2025 रोजी अचानक बदलत आहे। मुसळधार सरी, वादळी वारे आणि काही भागात धडकाऊ ढगफुटीचा अंदाज व्यक्त केला जात आहे। सावधान महाराष्ट्र, पुढील काही क्षणात मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाज देणार आहे। कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट लागू आहे, कुठे पावसामुळे अचानक पुराची भीती, तर कोणत्या भागात वीज आणि वाऱ्याचे जोरदार तडाखे येऊ शकतात। आणि लक्षात ठेवा, हे अपडेट्स तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। एक सेकंदही चुकू नका, कारण पुढील माहिती तुमच्या कामी नक्की येणार आहे। सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला धुळे जिल्ह्यात मुख्यतः ढगाळ हवामान आणि वेळोवेळी पावसाच्या पावलांची शक्यता। काही भागात मध्यम तब्बलही पाऊस होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचे काम ठरवताना सावधगिरी बाळगा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 ऑक्टोबरला ढगफुटी व अस्थिर हवामान अपेक्षित आहेत। काही ठिकाणी पावसाची बऱ्याच वेळा शक्यतो वाढलेले प्रमाण आढळू शकते। रात्रीच्या वेळातही पाऊस होईल। सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्जन्य सूचना आणि स्थानिक अध्ययन माहिती तपासत राहा। जळगाव जिल्ह्यात भागांनुसार 3 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे। काही ठिकाणी वादळी ढगांसह थोडे मुसळधार सुद्धा होऊ शकते, परंतु सर्वत्र सतत मुसळधार पाऊस अपेक्षित नाहीत, त्यामुळे काळजी घ्या। नाशिक परिसरात 3 ऑक्टोबरला वादळी ढग आणि कधी कधी ठिकठिकाणी पावसाचे स्वरूप जोरदार होऊ शकते। IMD ने ऑक्टोबरच्या अंदाजात उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा धोका नमूद केला आहे, त्यामुळे स्थानिक अलर्ट आणि पाणी साचण्याची माहिती तपासा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 ऑक्टोबरच्या आसपास थंडगार हवामान, ढगाळ हवामान व कधी कधी मुसळधार वीज किंवा वाऱ्यासह पाऊस होण्याची संभावना आहे। वाहतुकीसाठी आणि ऊर्जेच्या उपायांसाठी झाडाखाली थांबू नका व सुरक्षित ठेवा, खबरदारी घ्या। पालघर मध्ये 3 ऑक्टोबरला सकाळपासून ढगाळ व अस्थिर हवामान राहण्याची शक्यता आहे। गरमीची कमी झाली असली तरी वेळोवेळी थंड वारे, कधी कधी बऱ्यापैकी पाऊस किंवा तगडाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिवसाच्या पहिल्या व दुसऱ्या भागात हलका ते मध्यम पाऊस येऊ शकेल। संध्याकाळी थेट जमा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। ठाणे जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील। दिवसभरात ढगाळ हवामान राहील आणि थंडगार वारा व मुसळधार पावसाचा अंदाज आहे। काही भागात पर्जन्याचा विजाही चमकण्याची शक्यता आहे। मुंबई शहरात 3 ऑक्टोबरला पासिंग शावर, थोडे थोडे पाऊस पडणे व स्थलिक वादळ, ढगाळ वातावरण अपेक्षित आहे। संध्याकाळपर्यंत पाऊस बंद होऊ शकतो, पण आश्चर्यकारक पाऊस येऊ शकतो, विशेषतः उपनगरीय भागात। मुंबईसाठी टाइम अँड डेटने असा अंदाज दिला आहे की पासिंग शावर्स, ओव्हरकास्ट म्हणजे वेळोवेळी पाऊस आणि ढगाळ हवामान राहील। मुंबई उपनगरीय भागांमध्ये हेच अंदाज लागू होतात। काही भागात मध्यम ते हलका पाऊस, ढगाळ वातावरण आणि अचानक पावसाच्या झडक्यांची शक्यता। उपनगरामध्ये पावसाचे स्वरूप थोडे बदलू शकते। एकीकडे काही वेळा पाऊस कमी तर दुसरीकडे काही वेळा गडगडाटासह जोरदार वर्षाव होऊ शकतो। रायगड जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला ढगाळ व अस्थिर हवामान असेल। दिवसभरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही वेळा थोडे जोरात पाऊस सुरू होऊ शकतात, विशेषतः संध्याकाळच्या वेळेस, त्यामुळे खबरदारी घ्या। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळ व दुपारमध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार आहे। संध्याकाळी किंवा रात्री दृश्यातील पावसाचा जोर वाढू शकतो। काही भागात ढगगिरी, अधिक पाऊस आणि तडकाफडकी स्वरूपाचा येऊ शकतो। अर्ध दिवस पावसाचा अंदाज आहे, म्हणजे काही वेळा पाऊस, काही वेळा थंडी, असा 3 ऑक्टोबरचा दिवस रत्नागिरीसाठी असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसभरात मध्यम ते भारी पाऊस होऊ शकतो, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी। काही वेळा तगडाचे स्वरूप म्हणजे मुसळधार येण्याची शक्यता आहे। वाऱ्याची गती वाढू शकते आणि काही ठिकाणी विजाही चमकू शकतात। 3 ऑक्टोबरला सिंधुदुर्गमध्ये जास्त नमुन्यात पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे। पुण्यात 3 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। सकाळी कधी कधी ढगाळ वातावरण आणि कधी कधी थोडेसे पाऊस येऊ शकतात। दुपारी हवामान अधिक ढगाळ होईल आणि काही ठिकाणी पाऊस वाढू शकतो। संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होऊ शकतो। हवामान विश्लेषकांच्या तक्त्यानुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीला पुण्यात पावसाची शक्यता वाढू शकते। सातारा जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला स्थलिक मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः घाट रस्त्यांच्या भागात ढग आणि अधिक पाऊस कायमस्वरूपी असू शकतो। काही वेळा हलका पाऊस सतत सुरू राहू शकतो। सांगलीमध्ये 3 ऑक्टोबरला हलका पाऊस किंवा पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। दिवसभरात हवामान ढगाळ राहील, पण जोरदार पाऊस येणे शक्य नाही। सोलापूरमध्ये 3 ऑक्टोबरला खूप कमी पावसाची शक्यता आहे। हवामान ढगाळ राहू शकते, पण सतत पाऊस पडणे शक्य नाही। काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात। कोल्हापूरमध्ये 3 ऑक्टोबरला मध्यम पावसाची शक्यता आहे। विशेषतः दुपारी व संध्याकाळी काही वेळा मुसळधार पावसाचे स्वरूप होऊ शकते, विशेषतः नदीकाठच्या भागात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी ढगाळ हवामान असू शकते, पण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे। दुपारी काही वेळा हलक्या सरी व मध्यवर्ती पाऊस पडू शकतो, विशेषतः ठिकठिकाणी। संध्याकाळी आणि रात्रीमध्ये पाऊस थोडासा वाटू शकतो। काही भागात मध्यम पावसाची झडप येऊ शकते। बीड जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार आहे। दुपारी हलक्या सरी किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो।
संध्याकाळी पाऊस अधिक वाढू शकतो, पण सर्वत्र मुसळधार पाऊस अपेक्षित नाहीत. 3 ऑक्टोबरला पावसाची शक्यता अशी मर्यादित आहे. जालना जिल्ह्यामध्ये दिवसभरात ढगाळ वातावरण राहील आणि कधी कधी पावसाचा फेर येऊ शकतो. स्थानिक पावसानुसार काही भागात अधिक तीव्र होऊ शकतो. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस 3 ऑक्टोबरला हलका ते मध्यम सरी पडू शकतात. परभणी जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला पावसाची शक्यता तुलनेने जास्त आहे. सकाळपासून काही वेळा हलक्या पावसाची संभाव्यता आहे. दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढू शकतो आणि मध्यम ठिकठिकाणी जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. रात्रीपर्यंत पाऊस कायम राहू शकतो आणि थोडा वाढू शकतो. धाराशिव जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला हलका ते मध्यम सरी पडू शकतात, परंतु मुसळधार पाऊस अपेक्षित नाही. दिवसभर ढगाळ हवामान राहणार आहे, परंतु अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 3 ऑक्टोबरला हलक्या सरी पडण्याची शक्यता राहू शकते. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस मात्र जोरदार पाऊस येण्याची शक्यता कमी आहे आणि काही भागात पाऊस एक स्थिर स्वरूपाचा राहू शकतो. 3 ऑक्टोबरला नांदेडमध्ये कधी कधी हलक्या मध्यम सरी पडू शकतात, पण सतत पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. हवामान ढगाळ आणि वेळोवेळी पावसाचा फेर येऊ शकतो. हिंगोली जिल्ह्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी हलक्या सरी किंवा थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता कमी आहे. बुलढाणा जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला ढगाळ हवामान राहील आणि दिवसाला कधी कधी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता जास्त आहे. सर्वत्र सतत मुसळधार पाऊस अपेक्षित नाही, परंतु स्थानिक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. शेतकरी आणि रस्त्यांवरील प्रवाशांसाठी सकाळ संध्याकाळचे नियोजन करून घ्या. वाशिम जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला आंशिक ढगाळ वातावरण राहील. काही काळ पाऊस येण्याची शक्यता आहे. दिवसात काही ठिकाणी हलक्या सरी किंवा थोडा मध्यम पाऊस पडेल, त्यामुळे छोट्या पावसामुळे मोठी अडचण होणार नाही. अकोला जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण वाढू शकते आणि काही भागात पावसाचा तासवार जोर वाढू शकतो. अमरावतीमध्ये 3 ऑक्टोबरला मोकळ्या ढगांबरोबर वेळोवेळी पावसाचे शावर्स अपेक्षित आहेत. काही ठिकाणी मध्यम पाऊसही होऊ शकतो. तापमानात फारसा बदल होणार नाही, परंतु ओलावा वाढेल. यवतमाळमध्ये 3 ऑक्टोबरला ढगाळ हवामान हलक्या मध्यम सरींची शक्यता दिसते. काही वेळेस पावसाचा जोर तात्पुरता वाढू शकतो, परंतु सर्वत्र सतत मुसळधार पावसाचा अनुभव येणार नाही. वर्धा जिल्ह्यात 3 ऑक्टोबरला ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात काही वेळा हलक्या सरी पडू शकतात, परंतु मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस येणे अपेक्षित नाही. दुपारी ढग वाढतील आणि संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर थोडासा वाढू शकतो. चंद्रपूरमध्ये 3 ऑक्टोबरला पावसाची मध्यम शक्यता आहे. सकाळी ढगाळ वातावरण तरतरात राहील. दुपारी काही शावर्स होऊ शकतात आणि संध्याकाळपर्यंत पाऊस अधिक प्रमाणात पडू शकतो. काही ठिकाणी तडक्यांसहित पावसाची रूपे दिसू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा. नागपूरमध्ये 3 ऑक्टोबरला पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे. हा काळ मोसमी पावसाचा हलका टप्पा मानला जातो. हवामान सामान्यतः गरम व कोरडे राहील. काही वेळा ढग येतील, पण हलक्या सरी येण्याची थोडी संधी आहे. विशेषतः दुपारच्या नंतरची वेळ. उष्णतेपासून आराम मिळेल, परंतु मुसळधार पाऊस पडेल अशी तीव्र अपेक्षा नाही. गोंदिया जिल्ह्यात 3 ऑक्टोबर येथे पाऊस पडू शकतो. हलक्या सरी किंवा मध्यम स्वरूपाचे शावर्स येण्याची शक्यता जास्त आहे. दुपारी ते संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण वाढेल. काही वेळा पावसाचा जोर वाढू शकतो. रात्रीपर्यंत काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारामध्ये ऑक्टोबर महिन्याची सरासरी पावसाची 73 मिमी पर्यंत असते, परंतु या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. सकाळी वातावरण ढगाळ असेल. दुपारी पावसाच्या काही फेर येतील आणि संध्याकाळपर्यंत पाऊस थोडा जोरातही होऊ शकतो. मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे, पण काही ठिकाणी तडाखे किंवा वाऱ्यासोबत पावसाची झलक दिसू शकते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुपारी आणि मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढू शकतो. 1-2 ठिकाणी कायम पावसाची झलक येऊ शकते, तर काही भागात हलकं वातावरण राहू शकतो. ढगाळ वातावरणासोबत मध्यम ते जोरदार सुद्धा पाऊस येण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 ऑक्टोबर साठी आहे.